हॅलो मित्रांनो, तर आपला ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज खूप मोठा प्रॉब्लेम झाला। मित्राचा आज सिलेंडर संपला गॅस टाकीत। तर मग आता तो म्हणे की तुझी गाडी तिथे रूमला लाव आणि मग म्हणे आपली गाडी घेऊन जाऊ, तिथे सिलेंडर भरून आणू। तर आपण त्याच्या रूमवर आता जाऊ, तिथून मग टाकी भरायला जाऊ, ठीक आहे। तर कसं आहे, नाईटलाच संपली ना त्याची गॅस टाकी। तर मग त्याने पण लवकर सुट्टी केली जॉब लावून। तर मग त्याला थोडी जावं लागेल, कारण की टाकी पकडायला कोण नाही ना माझं। त्याच्यामुळे बघा कसा दिसतो, बावलागा दिसतो। लाईट पण पुरत नाही त्या NSवर त्याची, NS चालवतो। तो गाइस, यहाँ पे गाड़ियों की बहुत भीड़ रहती है। तर मित्रांनो, आपण तर आलो, पुढं निघून आलो, पण तो पुढं राहिला तेच माहीत नाही। त्याच्या रूमला आलो, बघू शकता त्याची रूम इथं वरती आहे। त्याच्या रूमच्या शेजारी गाडी लावतो आणि त्याचा वेट करतो, केव्हा येतो ते बघतो, कारण की मला पण टाईम झाला आहे रूमला जायचा। त्याच्यामुळं ना त्याची गॅस टाकी पहिले आणून देतो, मग मी रूमला जातो। केव्हा येतो आता त्याची वाट बघावी लागेल। त्याचे काय आहे, त्याच्या गाडीचं ब्रेक जायला आहेत ना, तर तो हळूहळू येतो। त्याला गाडी हळूहळू चालवायला लावली, ब्रेक नाही तुझ्या गाडीला, त्याच्यामुळं हळूहळू येतोय। बघू आता केव्हा येतो। तर फायनली आपण गॅस टाकी घेतलेली आहे, गाडीवर टाकलेली आहे आणि आता गॅस टाकी भरून आणू। गॅस टाकी आफल तू त्याच्यावर, मग काय तिकडे घेव। ओके, ब्रेक नाही लागतं, काय नाही।
कुठं रे इकडं? मग इथे भरतोस ना? जाय विचारून ये आहे का HP ची. हा HP ची आहे हो. मोबाईल तुझ्याकडे आहे? पैसे आहेत का तुझ्याकडे? आहेत का माझ्याकडे? 200 रुपये टाके उठाव मारे. किती रे भाऊ? रेट वाढला. हा का? कार्ड चाल टाक 90 पे. मित्रांनो बघू शकता माझ्या मित्राची NS आहे 125. त्याने एवढी मॉडिफाय नाही करेल. मॉडिफाय त्याची काहीच नाही. मागचा टायर त्यांनी आता टाकलेला आहे. पुढचा टायर चोपडा झाला आहे बघू शकता पूर्ण चोपडा. त्याला आता नवीन टाकायचं आहे. मॉन्स्टर टाकलेला आहे तर स्टिकर छान दिसतंय. टाक चाल. नाही ना ते 37च बोललो. मेसेज रिपीट करा. फोन पे वर 37 रुपये मिळाले. सुमित वसंत नाव आहे ना? 1000 झाले ना. सुमितच नाव आहे ना? हा ना हां मग झालंय ना. वाजलं नाही म्हणून विचारते. हां मग चेक करून घ्या. आमचं नाही ना ते कंपनी म्हणून मी कॅश पैसे मागते. ते बोलते डब्यांचं काय गाडीचं बरं. 1000 रुपये आले का रे? हा हे वाजलं नाही त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम आला. चल ए भाऊ फेक ना. चाल ना टाकी. हो ना बाबा. कसं जेवायचं आहे का नाही? मला दवाखान्यात भूक लागले. झालंय, जाऊ दे आता हॉटेलला. पेमेंट आमचा 20 तारखेला होतो. मला माखून ठेवलास बुवा. जाऊन देईन चाल. लवडा चाल. स्टँड वर होत आईल नाही टाकत काय नाही. माग गाडी झाली ना. मागे घे थोडा. गाडी झाली ना काय मित्राची गॅस टाकी संपली ती त्याची गॅस टाकी आणायला येल होतो. काय झाला? हा 12 वाजता आता काय कंपनीत तुम्ही पाचशे पोलीस फिरून डायरेक्ट आज आंबरमध्ये घुसलो. आता असं रोड घुरवणार म्हणजे एवढा बिलास पोलीस आणलं.
पोलिसांचा असाच जीव जीव कमावा आणि धरला का तो प्रॉब्लेम आहे ना रे. हेल्मेट घालायचा ना, हेल्मेट असला ना टेन्शन ना रे. हेल्मेट राहिलात ना. आता मेन गोष्ट हेल्मेट आहे एडिया. हेल्मेट शिवाय आता जमत नाही. तुरंत पोलीस पकडता है. हा भेटेल नाही कधी. तुला अक्कल पाहिजे ना. काय 100ला 150? त्याला सांगायचा घेशी तर घे म्हणा. आता इडून का वो भी प्रॉब्लम है भाई. हा एवढावलायस. हेल्मेट घातल्याने डोका चालत आहे उलट. तू काय सांगतो हेल्मेट घालू नको. ओ एक सेफ्टी आहे भाई. अरे गाड्या बिड्या पहा ना काय बाबा मध्येच घुसत आहे. दारू पिऊन चालवत तो गाडी. दारू हा वळवा गेला मग एवढा कुठं मागचा येऊन ठोकत तरी मग मुडत ते तंगड मग ते बेस. थांब ना वळवू देस ना. इंडिकेटर महत्वाचा राहत आणि इंडिकेटर बंद. तुझ्या काय गाडीचा काय मीटर बिटर आहे बिल जळत आहे मग इंडिकेटर कशाला दिले आहे. शास्त्रज्ञांनी डोका लावला असेल इंडिकेटर कशाला दिलाय म्हणजे त्या काहीतरी असेलच ना त्याचा. इकडे वळ का तिकडे इंडिकेटर दिया जा म्हणजे मागच्या गाडीवाल्याला समजला पाहिजे. तू काय आजपासूनच गाडी चालवतोस. देव का सरळ घालून. आडल जाऊन काय पेटून द्यायची स्पॉट करायचा. स्कूटी लागते का येल होता. हा सोड सोड ना. नाही लोटस लोटस. आता तू काय करतोस. तू ने ना चा मागून पाहिजे माखाला का टाकीचा. चाल तर त्याची गॅस टाकी भरली. आता आपण आपल्या घरी जाऊ. ओके बाय बाय.